नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता माई देवाजवळ बसलेली असते। देवी आईजवळ बसून ती आपल्या मनातलं दुःख हे आता रडून मोकळं करत असते। देवी आईच्या पायाजवळ जो दिवा लावण्यात आलेला असतो तो हातानेच विझवून टाकते। तेव्हा इथे तिच्या मनामध्ये आता उदयच्या जाण्याचं जे काही दुःख असतं ना ते आता रडून ती मोकळं करत असते। तेव्हा इथे सगळेजण तिच्याकडे बघत असतात। तर इथे यमुना, पौर्णिमा यांचं दुःख जरी वरवरचं असलं तरीसुद्धा माईचा मुलगा उदय गेल्यामुळे खूपच जास्त खचून गेलेली असते। इथे आता ईशासुद्धा मनापासून रडत असते। त्याचबरोबर यश तिथे येतो। यश आल्यानंतर त्याला आपल्या माचं दुःख बघवत नाही, कारण त्याला बरोबर माहिती असतं की मा जरी वरून कितीही दाखवत असली की ती खूपच जास्त कठोर आहे, तिला आता कुणाच्याही जाण्याने येण्याने काही फरक पडत नाही। पण तसं नसतं। इथे आता माचा सगळ्यात लाडका मुलगा म्हणजे उदय असतो। उदयने इथे स्वतःच्या मर्जीने लग्न केलेलं असतं आणि कावेरीसाठी त्याने घर सोडलेलं असतं। म्हणूनच इथे मा थोडी कठोर झालेली असते, कारण उदयने जे केलं ते पुन्हा कुणी करू नये म्हणून। पण म्हणून इथे आता उदयने या जगातूनच निघून जावं अशी माची कधीच इच्छा नव्हती, आणि म्हणूनच इथे आपला मुलगा घरी येता येता आता अपघातामध्ये तो निघून गेला ही गोष्ट तिला पचवणं खूपच जास्त कठीण होते। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मा जेव्हा रडत असते तेव्हा ती म्हणत असते की देवी असं का केलंस? का तू माझ्या मुलाला, माझ्या उदयला माझ्यापासून दूर केलंस? आज तर मी त्याला घरी बोलावलं होतं ना, त्याला घरी तरी येऊ द्यायचं होतंस, मला त्याच्याशी बोलायचं होतं। तेव्हा यश येतो आणि आपल्या माला मिठी मारतो। तेव्हा मा म्हणत असते, यश, अरे कुठे आहे उदय? उदय कुठे आहे? मला बोलायचं आहे त्याच्याबरोबर। उदय कुठे आहे यश? तेव्हा यश म्हणत असतो, मा शांत हो, शांत हो मा, मला माहिती आहे आपला उदयदादा परत आलेला नाही आहे, आपला उदयदादा वाचला नाही त्या अपघातामधून। पण तू बघ ना, आपला चिकू तर वाचला आहे ना। उदयदादाच्या रूपामध्ये चिकू आपला सुखरूपरित्या घरी आला आहे आणि ती मुलगीसुद्धा आली आहे। तेव्हा इथे यश म्हणतो, मा मला असं वाटतं की तू चिकूला आणि त्या मुलीला आता घरामध्ये तर घेतलेस, पण तू त्या दोघांकडे लक्ष दे, त्या दोघांचा व्यवस्थित सांभाळ आपण केला पाहिजे। मला असं वाटतं ही इच्छा माझी नाही गं, उदयदादाची सुद्धा शेवटची इच्छा तीच असेल ना की त्याच्या बायकोला आणि त्याच्या बाळाला या घरामध्ये स्थान मिळावं, बरोबर की नाही? त्याचा सांभाळ व्यवस्थित व्हावा असंच त्याला वाटत असेल। तेव्हा मला असं वाटतं की झालं गेलं सगळं विसरून तू त्या मुलीला या घरामध्ये घ्यावंस। चिकूला त्याच्या आईची गरज आहे मा। जर आपण त्याच्या बायकोला असं बाहेर ठेवलं आणि चिकूला रडवत जर आपण घरामध्ये घेतलं तर इथे उदयदादाच्या आत्म्याला शांतता मिळणार नाही। त्याला जर इथे समाधान आता तुला वाटत असेल मिळावं तर त्याच्या बायकोला घरामध्ये घे। तेव्हा यमुना म्हणत असते, त्याची गरज नाही आहे यश, माने एकदा सांगितलं ना की त्या मुलीला या घरामध्ये जागा नाही आहे म्हणून। तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, नाहीतर काय, तू पण काय यश आता तेच बोलायला आलंयस? भाऊजीसुद्धा तेच म्हणत होते आणि त्यांची तब्येत बिघडली, बघतलंस ना तू? मग तरीसुद्धा तू वहिनींना तेच करायला सांगतोयस? त्यांनी निर्णय घेतला आहे, त्या निर्णयामध्ये बदल होणार नाही आहे। ती मुलगी या घरामध्ये येणार नाही। आपण आहोत ना सगळेजणं चिकूची काळजी घ्यायला। तेव्हा यश म्हणत असतो, तुम्ही जरा शांत बसा, मा तू बोल, तुला काय करायचं आहे? हे बघ मा, त्या मुलीला आपण असं बाहेर नाही ठेवू शकत, कारण का उदयदादाच्या मनाला शांतता नाही मिळणार, आणि ही उदयदादाची किंवा माझी इच्छा नाही आहे, तर ही बाबांची इच्छा आहे। बाबा खूपच जास्त रेसलेस झालेत, त्यांच्या मनामध्ये खूप जास्त गिल्ट आला आहे। तू जे काही केले, जो काही निर्णय घेतला आहेस ना मा, बाबांना तो पटलेला नाही आहे। त्यांनी मला सांगितलं आहे तुला समजवायला, तुला निर्णय बदलायला सांगितलं आहे की या घरामध्ये आता चिकूबरोबर त्याची आईसुद्धा आली पाहिजे। असं नको करूस मा, तिलासुद्धा घरामध्ये घे। काय होणार आहे सांग ना, तिला घराबाहेर ठेवून काय होणार आहे? हे बघ मा, हे योग्य नाही आहे, हे कुणालाही न पटणारच आहे। आपण तिच्यावरती असा अत्याचार नाही करू शकत। म्हणूनच मला असं वाटतंय मा की तू तुझा निर्णय बदलावास। इथे उदयदादासाठी, बाबांसाठी तरी तू तुझा निर्णय बदलावास असं वाटतं मला। त्या दोघांवरतीही आता अन्याय होता कामा नये। आपला उदयदादा त्यांना घरीच घेऊन येत होता ना, जर आता अपघातामध्ये उदयदादा गेला म्हणून आपण त्यांना रस्त्यावरती सोडायचं का? हे चुकीचं आहे की नाही मा? तेव्हा यश म्हणतो, मा नेहमी तूच म्हणत असतेस ना, ज्या गोष्टींमधून आपल्याला कुठलाही पर्याय काढता येत नाही,
कुठलाही निर्णय घेता येत नाही तेव्हा त्या सर्व गोष्टी आपण देवावरती सोडून द्यायच्या असतात. मग देवच त्याच्यातून योग्य तो मार्ग काढतो, बरोबर ना? मग ही गोष्टसुद्धा तू देवावरती सोडून दे ना, की पुढे जाऊन नक्की काय होणार आहे, काय नाही होणार, या गोष्टीचा विचार तू आताच का करतेस? तू देवी आईवरती सगळा आता निर्णय सोड ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे आता यश आता त्याच्या माच्याच गोष्टी त्याला आठवण करून देत असतो. तेव्हा म्हणते, ठीक आहे, तुझी जर हीच इच्छा असेल ना तर मी माझा निर्णय बदलते. ईशा जा आणि जाऊन त्या मुलीला सांग की ती या घरामध्ये येऊ शकते, पण जरा थांब, लगेच जाऊन सांगू नकोस. माझी अट आहे ना, तीसुद्धा जाऊन सांग. तेव्हा यमुना आणि पौर्णिमा म्हणत असतात, वहिनी कशाला, तुम्ही यशचं ऐकू नका. इथे आता यमुना म्हणत असते, यशचं ऐकायची तुला काहीच गरज नाही आहे, तू निर्णय बदलू नकोस. तेव्हा म्हणते, 1 मिनिट थांबा. आणि ईशा आता सांगायला जाणार, तिलासुद्धा थांबवते आणि म्हणते की त्या मुलीला तू माझी आता एक अट सांग, म्हणजे ती जर याला अग्निपरीक्षा समजली ना तरीसुद्धा चालेल. या घरामध्ये तिला जर यायचं असेल तर आता अग्निपरीक्षा द्यावी लागेल. तेव्हा इथे सगळेजण आता खूपच जास्त एक्सायटेड होतात की काय असणार आहे अग्निपरीक्षा. तेव्हा म्हणते, आपल्या घराच्या मागे जे गणपतीचं मंदिर आहे त्याच्या मागे ना एक तलाव आहे, त्या तलावामध्ये कमळ आहेत, तिने जायचं आणि त्यातून एक कमळ घेऊन यायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, यश म्हणत असतो की अगं त्याच्यामध्ये किती दलदल आहे, तिथे गेलेला माणूस परत येत नाही, त्या दलदलीमध्ये माणूस मरतो. तुला माहिती आहे ना, तिला एवढी मोठी अग्निपरीक्षा द्यायला का सांगतेस तू, तिच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं. तेव्हा म्हणते, अरे पण तूच म्हणालास ना की सगळं आपण देवावरती सोडायचं म्हणून, मग आता सगळं देवावरती सोडूया ना, तिचा जीवसुद्धा. तिला जर या घरामध्ये यायचं असेल तर ईशा तिला जाऊन सांग माझी काय अट आहे ते, तिला एक परीक्षा द्यावी लागणार आहे. तेव्हा इथे ईशा येते, दरवाजा उघडते. तेव्हा खूपच जास्त कावेरी खुश होते आणि घरामध्ये जाणार. तेवढ्यातच ईशा म्हणते की वहिनी, तू अशी घरामध्ये जाऊ शकत नाही. माने सांगितलंय, तुला जर या घरामध्ये आता यायचं असेल ना तर तुला तिची एक परीक्षा द्यावी लागणार आहे, अग्निपरीक्षा समज. ती म्हणते, काय आहे परीक्षा? मला जर आता चिकूजवळ जायचं असेल ना तर मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे. तेव्हा इथे यश तिचं बोलणं आता खिडकीतून ऐकत असतो. तेव्हा इथे ईशा म्हणत असते, वहिनी, आपल्या घराच्या मागे ना एक मंदिर आहे बाप्पाचं, त्याच्या मागे एक तलाव आहे, त्या तलावामध्ये कमळ आहेत गं, त्यातलं एक कमळ तुला आणायला सांगितलं आहे. ती म्हणते, हो मी आणेन ना. तेव्हा ईशा म्हणते, पण कसं आणशील तू, त्याच्यामध्ये तर दलदल आहे ना, आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या मगरीसुद्धा आहेत त्या तलावामध्ये, तुला काही झालं तर? तेव्हा कावेरी म्हणत असते, नाही, पण मला आता चिकूसाठी हे करावंच लागेल, जाईन मी. माझ्या चिकूच्या जवळ मला जाता येत असेल ना तर मला जाऊन सांगा, मी कुठलीही कठीण परीक्षा द्यायला तयार आहे. अणवाणी जायचं आहे ना, मी अणवाणी जाईन. तेव्हा इथे ईशा म्हणत असते, वहिनी, अगं साधी सोपी परीक्षा नाही आहे ही, तुझ्या जीवावरती बेतू शकतं. तेव्हा प्लीज प्लीज तू जे काही करशील ते विचारपूर्वक कर. तेव्हा ती म्हणते, मी आत्ताच माझ्या परीक्षेला सुरुवात करते, मी आत्ताच अणवाणी चालत जाते. आपल्या घराच्या मागच्या बाजूला आता कसं जायचं आहे ते फक्त मला रस्ता समजावून सांगशील का? तेव्हा इथे ईशा तिला रस्ता समजावून सांगते. कावेरी आता पूर्णपणे रेडी झालेली असते जाण्यासाठी. ती म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा मला माझ्या चिकूसाठी जावंच लागणार आहे. तेव्हा कावेरी आपल्या मनात म्हणत असते, काऊ, मी तुला प्रॉमिस केलं आहे ना, मी तुला दिलेलं वचन मी पूर्ण करणार आहे. मी इथे चिकूची काळजी घेईन आणि त्यासाठी मला घरात जावं लागणार आहे, आणि म्हणूनच आता ही अग्निपरीक्षा काय, मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे. तेव्हा इथे कावेरी म्हणते की चिकूसाठी मला हे करावंच लागणार आहे, ते कमळ मला घेऊन यावंच लागणार आहे. तेव्हा ती म्हणते, तू सांग फक्त मला की मी त्यांची ही अट पूर्ण करणार. त्यांनी ही जी अग्निपरीक्षा मला द्यायला सांगितले ती मी पूर्ण करणार. मी माझ्या आता परीक्षेला आत्तापासूनच सुरुवात करते आणि ती अणवाणी चालायला सुरुवात करते. तेव्हा ती इथे लंगडत लंगडत जात असते, तिच्यासुद्धा पायाला वगैरे खूप लागलेलं असतं. तेव्हा यश म्हणत असतो, कोण आहे ही आणि हे सगळं ती का करते, नेमकं हे सगळं करण्यामागे तिचा हेतू तरी काय, असं आता यशला वाटत असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता चालत चालत सकाळ होते, तरीसुद्धा इथे आता कावेरीसुद्धा अजिबात इथे आता जेवढे कठीण प्रसंग येतात त्यांना सामोरं जात असते. अजिबात ती थांबायला तयार नसते. तिला आता काही करून चिकूच्या जवळ जायचं असतं, कारण तिच्याशिवाय चिकूसुद्धा रडत असतो. चिकूला फक्त इथे कावेरी, त्याची आई काऊ आणि त्याचा
पप्पा यांच्या जवळच तो फक्त जात असतो आणि त्याचबरोबर कावेरीचे वडील मुकुंद काका यांच्या जवळच तो काही लोकांबरोबर, ठराविक लोकांबरोबरच त्याने वेळ घालवलेला असतो. आता हे सगळे लोक, त्याच्या वडिलांच्या इकडचे सगळे लोक त्याच्यासाठी नवीन असतात. त्याच्यामुळे आता धर्माधिकारी जरी त्याच्यावरती इथे जीव ओवाळून टाकत असतात तरीसुद्धा ते लोक त्याच्यासाठी अनोळखीच असतात, कारण त्याने पहिल्यांदाच तर सगळ्यांना बघितलेलं असतं आणि म्हणूनच तो खूप जास्त रडत असतो. म्हणून चिकूसाठी आता कावेरीला ही आता अट मान्य करायची असते आणि ती पूर्ण करायची असते. तर इथे आता मा जात असते तेव्हा विद्या म्हणते की मा, इथे काकांना मी गोळ्या औषधं दिलेत आणि ते आता शांतपणे झोपलेत. तेव्हा मा म्हणते मुलं जेवली? तेव्हा विद्या म्हणते हो, मुलं जेवली आणि झोपलीसुद्धा. तेव्हा विद्या म्हणत असते मा, तुम्ही जरा प्लीज 2 घास. तेव्हा इथे मा आता हात करते आणि म्हणते नाही, मी 2 घास अजिबात खाणार नाही आहे, मला काहीच नको आहे खायला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता तिथे ईशा आलेली असते. ईशा म्हणत असते की मा, कावेरी वहिनीने तुमची अट मान्य केली आणि त्या आत्ताच लगेचच तुमची अट मान्य करून त्या कमळ आल्याला गेल्यासुद्धा. त्या म्हणाल्यात की कमळ घेऊनच आता या घरामध्ये पाऊल टाकेन. त्याचबरोबर इथे मा आता आपल्या रूममध्ये जाऊन बसते. तेव्हा इथे आता उदयने तिच्यासाठी रेडिओ आणलेला असतो. तर तो रेडिओ आता इथे उदयने त्याच्या माच्या रूममध्ये ठेवलेला असतो. मा विचार करत असते की हे काय आहे, हे कुणी आणले माझ्यासाठी. तेव्हा उदय म्हणतो मा, हे मी तुझ्यासाठी आणले. तुला इथे जुनी गाणी ऐकायला खूप आवडतात ना, याच्यामध्ये आहे ना 5000 जुनी गाणी आहेत आणि तो आता तिला एक गाणं लावूनसुद्धा देतो. तो आता रेडिओ चालू करून देतो. तो म्हणतो मा, याला तू रेडिओ समज. अगं याच्यामध्ये ना 5000 गाणी असतात, त्याच्यामधलं तुला जेवढं गाणं ऐकायचे तेवढी तू ऐकू शकतेस, जे गाणं ऐकायचं आहे ते पण तू ऐकू शकतेस. तेव्हा उदय म्हणतो आणि मा, हा रेडिओ आहे ना, तू कुठेही त्याला आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतेस. तू किचनमध्ये काम करतेस तर किचनमध्ये ठेव, हॉलमध्ये आहेस तर हॉलमध्ये ठेव, अगदी अंगणात गेलीस ना तरीसुद्धा तू अंगणामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतेस. याचा एवढा फायदा आहे. तेव्हा इथे मा म्हणत असते अरे वा, म्हणजे बघ ना, इथे आता गाणी ऐकत ऐकत आपण कितीतरी काम करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला थकवासुद्धा जाणवणार नाही आणि आता काम करता करता ही अशी मधुर गाणी कानावरती पडतात, ते काही वेगळंच, बरोबर ना. म्हणजे मला तर तू खूप उत्तम टाईमपास आणलायस असं मला वाटतंय. तेव्हा इथे उदय म्हणत असतो की मा, आपण आपल्या फॅक्टरीमध्ये आणि ऑफिसमध्ये सुद्धा ही आयडिया आता अस्तित्वात आणली तर. तेव्हा मा म्हणत असते की अरे वा, मग मला तर वाटतं तुला ह्या वर्षीचा आहे ना इथे आता सगळ्यात उत्कृष्ट उद्योजक म्हणून तुला पुरस्कारसुद्धा मिळेल. आणि इथे मा हसायला लागते. तेव्हा उदय म्हणत असतो की मा, तू हसताना खूप सुंदर दिसतेस, अशीच हसत राहा. तू जेव्हा खुश असतेस, तू जेव्हा हसत असतेस ना, तेव्हा घरातलं वातावरण कसं आनंदी आणि पॉझिटिव्ह असतं. तेव्हा इथे मा म्हणत असते हो बाबा, मी हसणारच. जर मी हसले नाही तर तू आहेस ना मला असे जोक करून आता हसवणारा, बरोबर की नाही. तेव्हा उदय म्हणत असतो की मा, मी तर आहेच ग आयुष्यभर तुला असे जोक करून हसवण्यासाठी. तुझ्या डोळ्यात मी कधीच पाणी येऊ देणार नाही मा, असं उदय म्हणालेला असतो. तेव्हा इथे लगेचच माला सगळ्या गोष्टी आठवत असतात. तेव्हा मा म्हणत असते उदय, तू तर मला प्रॉमिस केलं होतंस ना की कधीच माझ्या डोळ्यातून पाणी येऊ देणार नाही म्हणून, पण तू हे वचन कधीच पाळलं नाहीस. तू हे वचन कधीच मोडलंस उदय, आणि आता इथे मोडलंस. तू घरी येणार होतास ना, मग का आला नाहीस तू. मी कधीपासून तुझी वाट बघत होते. तुला माहिती आहे उदय, ही साडी तूच मला गिफ्ट केली होतीस. तुझा पहिला पगार झाला होता तेव्हा ही साडी तू मला घेतली होतीस. बघ ना, तू येणार म्हणून मी तू घेतलेली साडीच नेसले होते. तू का नाही आलास उदय, तू का नाही आलास. तेव्हा त्या टेप रेकॉर्डरला ती आता आपल्याजवळ कवटाळून बसलेली असते. तेवढ्यातच तिथे यश येतो आणि आपल्या माच्या खांद्यावरती हळूच हात ठेवतो. तेव्हा मा लगेच गप्प बसते, आपले डोळे पुसत असते. तेव्हा यश म्हणतो मा, नको थांबू तू स्वतःला. मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये खूप काही साचलं आहे, ते प्लीज तू बाहेर काढ, ते बाहेर येऊ दे. तेव्हा यश म्हणत असतो मा, तू वरून कितीही दाखवत असलीस ना की तू खूप कठोर आहेस, कठीण आहेस, पण नाही ग, तुझं मन किती हळवं आहे ते मी बरोबर जाणतो. मी सुद्धा तुझा मुलगा आहे ना, तू मनातून किती हळवी आहेस ना ते मला अगदी बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे यश म्हणत असतो की मा,
अगं उदयदादा घरात यावा ही सगळ्यात जास्त इच्छा तर तुझीच होती ना. सगळ्यात जास्त मिस तर तूच उदयदादाला करत होतीस, हे मला काही माहिती नाही आहे का? आणि आज तो येणार होता तर सगळ्यात जास्त आनंदसुद्धा तुलाच झाला होता, बरोबर की नाही? तेव्हा इथे आता तो माला रडायला सांगत असतो. तो म्हणतो की मला माहिती आहे उदयदादाला काहीही झालेलं नाही आहे. माझं मन मला सांगतंय आपला उदयदादा जिथे कुठे आहे ना सुखरूप आहे. गाडीचा अपघात झाला आहे नक्की, पण उदयदादाला काही झालेलं नाही आहे असं यश आपल्या माला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे विद्या म्हणत असते की ईशा, अगं मी काय म्हणते, कावेरी वहिनींनी माची इच्छा मान्यसुद्धा केली का? म्हणजे कावेरी वहिनी आता त्या तळ्यातून कमळ घेऊन येणार? अगं पण कशाला? तो तलाव किती खोल आहे तुला माहिती आहे ना, आणि त्याच्यामध्ये दलदल आहे, मगरी आहेत. तेव्हा ईशा म्हणते, सांगितलं गं विद्या वहिनी, मी कावेरी वहिनीला सांगितलं की त्याच्यामध्ये मगरी आहेत म्हणून. पण ती काय म्हणाली माहिती आहे की ज्या परीक्षेमुळे मला जर माझ्या चिकूच्या जवळ जाता येत असेल ना तर मी कुठलीही परीक्षा पार करायला तयार आहे. तेव्हा विद्या म्हणत असते, हो गं, शेवटीला एक आई आहे ना ती. एक आई आपल्या मुळापासून अजिबात लांब नाही राहू शकत. तिकडे आता कावेरी वहिनी परीक्षा द्यायला गेलेत तर इकडे आता चिकूने रडून रडून पूर्ण त्याने आता स्वतःचे डोळे सुजवून घेतलेत. खूप रडतोय गो बिचारा चिकू, पण इथे माने असं करायला नको होतं. त्याचबरोबर यश त्यांचं बोलणं ऐकतो आणि आता इथे विद्या आणि ईशा दोघीजणी म्हणत असतात की देवी आई, तुम्ही कावेरी वहिनीला ताकद द्या, कावेरी वहिनीला बळ द्या की त्यांनी आता हे परीक्षा देण्याचा जो काही विचार केला आहे, माझी अट पूर्ण करण्याचा जो काही निर्णय घेतला आहे, त्याच्यामध्ये देवी आई तुम्ही आता वहिनीला इथे यश द्या असं विद्या आणि ईशा दोघेही म्हणत असतात. तेव्हा इथे यशसुद्धा देवी आईकडे बघत असतो आणि तो देवी आईला मनापासून म्हणतो की ती मुलगी जिंकली पाहिजे, पण तिचा नेमका हेतू काय आहे ते सुद्धा मला लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता चालत चालत असताना कावेरीला आठवत असतं की तिने काऊला कशा पद्धतीने प्रॉमिस केले. काऊ म्हणालेली असते की कावेरी, काही झालं तरीसुद्धा माझ्या चिकूला कधीही अंतर देऊ नकोस, माझ्या चिकूला तू सांभाळ. तेव्हा ती म्हणालेली असते की आजपासून चिकू माझा आणि मी त्याची आई. मी तुला प्रॉमिस केले ना काऊ, मी आपल्या चिकूची काळजी घेणार, त्याला मी व्यवस्थित लहानाचं मोठं करणार आणि तुला दिलेलं हे प्रॉमिस मी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता चालत चालत जात असताना तिच्या पायाला खूप दगडा वगैरे लागलेले असतात. तेव्हा कावेरी इथे कळवळत असते. ती चालत असते पण तिला चक्कर येत असते. तेव्हा ती म्हणत असते, काऊ तू काळजी करू नको, तिला दिलेलं प्रॉमिस मी विसरलेलं नाही आहे. तुला दिलेलं प्रॉमिस मी नक्की पूर्ण करणार, त्याशिवाय मी काही थांबणार नाही. तेव्हा ती चालत असते, तिला ऊन लागत असतं, तिला चक्कर येत असते. तिच्या पायामध्ये इथे आता काटा रुतलेला असतो. काटा रुपल्यानंतर ती आता एका ठिकाणी बसते आणि हळूच आपला पाय आता वर घेते. बघते तर काय, तिच्या पायाला इथे काटा टुपलेला असतो. तेव्हा इथे कावेरी खूपच जास्त कळवळते, तिला फारच कळ लागते. तेव्हा ती इथे शांतपणे 2 मिनिटं बसलेली असते. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि ते म्हणतात की तुम्हीच मला तुमच्या मुलाची चौकशी करायला सांगितली होती ना. तेव्हा काका म्हणतात, हो मी सांगितली होती, काय झालं, माझ्या उदयचा काही पत्ता लागला का? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की नाही, तुमच्या मुलाचा काही पत्ता लागलेला नाही आहे, पण त्याच्याकडे ज्या काही वस्तू होत्या ना त्या गाडीमध्ये सापडल्यात, म्हणजे त्यांचे कपडे आणि काही वस्तू आम्हाला सापडलेल्या आहेत, त्या आम्ही इथे घेऊन आलोत. तेव्हा इथे आता उदयची जी बॅग असते त्याच्यामध्ये त्याचे कपडे असतात, त्यातले एक शर्ट इथे समीरने हातामध्ये काढलेलं असतं. तेव्हा मा जाते आणि त्याच्या हातातून ते शर्ट घेते आणि उदयचं शर्ट आता हृदयाजवळ कवटाळून ती आता रडत असते. तर इथे उदयच्या जाण्याचं माला सगळ्यात जास्त दुःख झालेलं असतं. म्हणजे इथे मा वरवर जरी दाखवत असली की नाही तू घरामध्ये यायचं नाही, तरीसुद्धा माच त्याची आतुरतेने वाट बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कमळ काढलेलं असतं आणि कावेरी आता कमळ काढून त्या तळ्यातून बाहेरसुद्धा आलेली असते. पण बाहेर आल्यानंतर ती आता चक्कर येऊन खाली पडणार. तेवढ्यातच यश तिथे येतो आणि इथे कावेरीचा हात पकडतो आणि तिला आता खाली पडू देत नाही. ती बेशुद्ध झालेली असते पण तो आता कमळ हातातून पडू देत नाही आणि यश तिला आता उचलून घेतो आणि तो तिला तळ्यातून बाहेर काढतो आणि तो तिच्याकडेच बघत असतो आणि म्हणत असतो, कोण आहेस कोण तू? आणि चिकूसाठी
माई तू हे सगळं का करतेस? मला माहिती आहे तू कावेरी वहिनी नाही आहेस. मग तुझा आणि चिकूचा संबंध तरी काय? या घरामध्ये येण्याचं कारण तरी काय? तुझा हेतू काय आहे? हे आता यशला कावेरीकडून खूपच जास्त जाणून घ्यायची आता उत्सुकता लागलेली असते.